दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। आष्टा येथे एलसीबीची मोठी कारवाई। नशेसाठी वापरली जाणारी 74 इंजेक्शन जप्त, 2 तरुणांना बेड्या। सांगली जिल्ह्यातील नशेखोरीवर अंकुश ठेवून नशेचे पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आष्टा शहरात मोठी कारवाई केली आहे। बेकायदेशीररित्या नशेकरिता वापरण्यात येणारी 74 ट्रेमिमाइड इंजेक्शन जप्त करण्यात आली असून या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेऊन एकूण 1,26,766 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी बेकायदेशीर औषध साठा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते। या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी तयार केलेल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, संजय पाटील आणि अभिजित ठाणेकर यांना आष्टा हद्दीतील श्रीराम नाश्ता सेंटर समोर 2 तरुण इंजेक्शन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून युनिकॉर्न मोटरसायकलवरून आलेल्या अभिषेक भीमराव सरवदे वय 26 आणि रेहान रफिक मुजावर वय 20 यांना ताब्यात घेतलं। या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत 74 ट्रेमिमाइड इंजेक्शनच्या बाटल्या मिळून आल्या। त्यांच्याकडे या औषधाच्या विक्रीचा कोणताही परवाना नव्हता। अधिक चौकशीत ही इंजेक्शन त्यांनी इंडिया मार्ट या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून मागवल्याचे समोर आले। तरुण वर्ग या इंजेक्शनचा वापर नशा आणि उत्तेजक द्रव्य म्हणून करत असल्याने ती चढ्या दराने विकण्याचा त्यांचा उद्देश होता। पोलिसांनी 26,766 रुपयांची इंजेक्शन आणि 1 लाख रुपयांची मोटरसायकल जप्त केली असून आष्टा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत।